किती किलोचा आहे? किलो 300 ग्राम. हा बघा 1 किलो 300 ग्रामचा चिंबोरा. टायगर पण आहे, टायनी पण आली आहे. टायनी पण आहे. टायनी पण आहे. चला, आपण जाफरबाई सांग. टायनी आहे. एक पागाला 5-5 किलो टायनी आहे. कसा हातामध्ये घ्यायचा पाग आणि कसा उडवायचा तो आपल्याला पाहायला मिळतो बघा. पावसाला सुद्धा सुरुवात झाली आणि चंद्रकाकाने उडवलेला आहे बघा पाग. करण जाळं उडवते बघा. करणने पाग उडवलेला आहे. इकडे या दादानी पण सुद्धा उडवलेला आहे. पाग कसा उडवतोय, छान पाग उडवलेला आहे. चला कामा दादा पुन्हा उडवतायत ते बघा. रमेश मामांच्या जाळ्यामध्ये बघा पुन्हा एकदा हे बघा किती टायगर आले. हे बघा मी दाखवतो आपल्याला जिवंत टायगर. हे बघा जिवंत टायगर. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आलोय आपल्या बंदरावर आलेलो आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी पागवणी चालू आहे. पाग असतो आपला, पाग उडवायचा असतो आणि त्याच्यामध्ये मासे अडकतात. ते आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण का पावसाळा आहे. पावसाळ्यात आपल्याला मच्छीमारी जी पाहायला मिळते ती म्हणजे पागवण्याची, गलवणीची, ती पाहायला मिळते. तिकडे आपल्याला रमेश मामा नांदगावकर दिसत आहेत. इकडे करण आहे बघा, करण सुद्धा आहे. करण सुद्धा पागवतोय आणि करणच्या जाळ्यामध्ये किती मच्छी भेटलेली आहे ही बघा, टायगर मच्छी आहे. चला इथे लीलाधर सुद्धा, आमचे खेकडेवाले लीलाधर माझा भाऊ आहे. हे बघा, आणि खेकडा हा बघा किती मोठा चिंबोरा आहे बघा. बघून घ्या हा चिंबोरा, सरळ दाखव असा. किती आहे तो, किती किलोचा आहे? किलो 300 ग्राम. हा बघा 1 किलो 300 ग्रामचा चिंबोरा खेकडा. आणि इकडे सुद्धा आहे बघा, हा छोटा आहे. हा किती किलोचा आहे? 600 ग्राम. 600 ग्रामचा चिंबोरा. छान ही मच्छीमारी आपल्याला आता मी थोड्या वेळात दाखवतोय. कोकणामध्ये आमच्या श्रीवर्धन मध्ये जीवना बंदरला आलात तर वेगवेगळी मच्छी तुम्हाला ताजी मच्छी ही खायला मिळत असते. इकडे सुद्धा पागवणी चालू आहे बघा. ही बघा इकडे सुद्धा हे दादा पागवत आहेत. आणि रमेश मामा किती मच्छी भेटले, काय भेटलंय जाळ्याला? टायगर. तर बघूया आपण रमेश मामांच्या जाळ्यामध्ये किती टायगर आहे ती. चला मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा, शेवटपर्यंत बघा. मी संपूर्ण पागवतात, किती जण पागवायला आलेले आहेत आणि कोणती मच्छी त्या जाळ्यामध्ये मिळते ती तुम्हाला आता आपल्या या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे. किनारी लागलेल्या बोटी आपल्याला पाहायला मिळतात, पण इथे रमेश मामा आहेत. रमेश मामा पागवत आहेत आणि रमेश मामांच्या जाळ्यामध्ये हे बघा राम काका सुद्धा आहेत बघा. किती मच्छी भेटलेली आहे आणि टायगर आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा टायगर, किती टायगर आहेत बघा या पागवणीला. इथे सगळे जण पागवत आहेत बघा. पाग मी तुम्हाला दाखवतो इकडे. हे बघा हे पाग बघा कशी पागवणी करतायत ते. हे बघा पाहायला मिळेल कसा हातामध्ये घ्यायचा पाग आणि कसा उडवायचा तो आपल्याला पाहायला मिळतो बघा. छान उडवलेला आहे. त्यांच्या जाळ्यामध्ये कोणती मच्छी येते ती पाहायला मिळेल. इकडे सुद्धा हे दादा पागवत आहेत. करण जाळं उडवते बघा. करणने पाग उडवलेला आहे. इकडे या दादानी पण सुद्धा उडवलेला आहे. आणि करण सोबत हा बघा हाय काय रे, किती भेटलंय करणच्या जाळ्यामध्ये काय आहे बघूया. हे बघा किती टायगर आहेत ते. जरा उडून दाखव सगळ्यांना. हे बघा मी दाखवतो आपल्याला जिवंत टायगर. हे बघा जिवंत टायगर. हा बघा सोहेब दादा आहे बघा. सोहेब काय भेटलंय का नाही जाळ्यामध्ये? हा बघा जाळं आता उडते, पाग उडते. बघूया आपण पागवणी आपल्याला पावसाळ्यात आमच्या या जीवना बंदरच्या या किनाऱ्यावर पाहायला मिळतेच. आज सर्वजण पागवत आहेत. बघूया काय आलंय, काय आलंय. हा बघा टायगर आलेला आहे. केवढा मोठा टायगर आहे बघा. बघून घ्या तुम्ही सुद्धा आणि एकदा जरूर आमच्या या श्रीवर्धनच्या या जीवना बंदरला या भेट द्या. असं आमचं हे जीवना बंदर जेटीचं काम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते बघा. सुंदर अशी ही जेटी बनलेली आहे. त्या साईडला म्हणजे त्या साईडला सुद्धा पागवणी चालू आहे. तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत. पण ही जेटी, नवीन जी जेटी बनते ती सुद्धा मी या व्हिडिओ मार्फत दाखवतो तुम्हाला. आणि तिकडे भरपूर जण फिरण्यासाठी सुद्धा येतात बघा. त्या साईडला त्या टोकावर फिरण्यासाठी आलेली ही पाहुणे मंडळी आपले श्रीवर्धनकर पाहायला मिळतात. आपण सुद्धा आवर्जून आमच्या या श्रीवर्धनच्या जेटीला भेट द्या आणि छान ही जेटी जी बनते ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे यांच्या जाळ्यामध्ये काय आले बघूया. दादा काय भेटलंय? दादा काय आहे जाळ्यामध्ये? हा टायगर आहे. हा बघा टायगर पाहायला मिळतोय. आणि हा सुद्धा खरबा मासा पाहायला मिळतोय बघा. हा टायगर मी दाखवतो आपल्याला. हे बघा
छान जिवंत टायगर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्रसाद सुद्धा आलेला आहे बघा. प्रसाद काय आपल्या बोटीची तयारी झाली का नाही? झाली. झालं मुहूर्त वगैरे झालं? हो सर्व. चला मुहूर्त वगैरे झालेला आहे. रवी सुद्धा आलेला आहे बघा. रवी सुद्धा काही दिवसानंतर बोटीवर जाणार आहे आणि जेजुरीची तयारी करतायत. मुहूर्त वगैरे त्यांनी केलेला आहे. आणि रवी तुझ्या बोटीचं नाव काय? राशेश्वरी. रासेश्वरी. रवीची रासेश्वरी आहे आणि आपली जेजुरी आहे. चला या दादानी ओढतायत पाक हे बघा. आणि खरबा मासा मी दाखवतो. हा बघा हा खरबा. याला टाकून देतात सगळेजण सोडतात. चला पाण्यात सोडलं आपण त्याला. बघूया यांना सुद्धा टायगर भेटतोय का? पडला का? जाळ्यातनं पडला पण वरच्या साईडला आपल्याला हा बघा वरच्या साईडला दिसतोय. इकडे दिसतोय बघा जाळ्यामध्ये. पण रमेश मामांच्या जाळ्यामध्ये बघा पुन्हा एकदा हे बघा किती टायगर आले. हे बघा हे बघा उडतायत नुसते जिवंत टायगर उडतायत. हे बघा पाहायला मिळतात. हा बघा जिवंत आणि दैवदीपनी धरलेला आहे बघा. दाखव सगळ्यांना दैवदीप. हा बघा जिवंत टायगर. आवडतं ना तुला? आवडतं. इकडे हे दादा पागवत आहेत बघा. हा पाक टाकलेला आहे आणि छान आमचा हा अरबी समुद्र तुम्हाला पाहायला मिळतोय श्रीवर्धनचा. आता बोटी सुद्धा काही दिवसानंतर बाहेर जातील. मोठमोठ्या बोटी आणि मच्छीमारी होणार आहे. आपले नारायण भाऊ सुद्धा आहेत बघा. हे बघा काय तयारी चालू आहे काय? तयारी फुल चालू आहे बघा. ही बघा हे जाळं कसं भरलं जात आहे आणि हे मोठ्या बोटीमध्ये नंतर टाकलं जाईल. ही कशाची जाळी आहे सगळ्यांना सांगा? बांगडा आणि सुरमई. ही बघा तुम्हाला पाहायला मिळते बांगडा आणि सुरमईसाठी. ही बघा ही जाळी भरलेली आहे आणि मुहूर्त सुद्धा ते करणार केलेला आहे ना. मुहूर्त पहिला आधी मुहूर्त करावं लागतं बोटीचं. आणि आता हे बोटीमध्ये भरणार ना. बोटीमध्ये भरतील आणि काही दिवसानंतर मच्छीमारीसाठी जाणार आहेत. हे बघा आपल्याला सर्वजण पाहायला मिळतात आणि आमचे प्रकाश भाऊ सुद्धा आलेले आहेत बघा. चला यांची सुद्धा झाली का नाही तयारी? हा बघा हे सुद्धा काही दिवसानंतर बोटीमध्ये जाणार आणि मच्छीमारी करणार. तुम्हाला ताजी ताजी मच्छी आमच्या जीवना बंदरची खायला मिळते. चला चालत चालत चाललोय आपण. पण हा जीवना बंदरचा हा लुक जो पाहायला मिळतोय संध्याकाळच्या वेळेला आणि सगळेजण जे पागवत आहेत आणि तिकडे फार मोठी गर्दी आहे तिकडेच चाललेलं आहे. चला चालत चालत पुढे आपण जातोय पण इकडे आपल्याला जाफरबाई भेटले. पागवत आहेत ना सगळे. कोलबी टायनी भरपूर आलेली आहे. टायनी टायनी टायगर टायगर आहे. टायगर पण आहे. टायनी पण आली. टायनी पण आहे. टायनी पण आहे. चला आपण जाफरबाई सांगतो. टायनी आहे. एक एक पागाला 5-5 किलो टायनी आहे. 5-5 किलो. 5 किलो बघा एवढी टायनी आहे बघा. आपल्याला पाहायला मिळतात या मोठ्या बोटी आपल्याला पाहायला मिळतात किनारी लागलेल्या आहे. आणि इकडे सगळेजण ही जेटी पाहायला येतात. आणि आज ही पागवणी जी चालू आहे ती सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत छान पाहायला मिळते. जाफरबाई म्हटले की एक एक जाळ्याला एक एक पागाला 5-5 किलो प्रत्येकाला भेटते कमीत कमी. पण इकडे गर्दी बघा. काही पर्यटक असतात किंवा काही आपले श्रीवर्धनकर आज या ठिकाणी पाहायला मिळतात. ते म्हणजे ही जेटी पाहण्यासाठी येतात बघा. आमचं जीवना बंदर आणि जीवनाकुळे आणि प्रशांत आपल्या शेजारी सुद्धा बघा इथे फिरण्यासाठी आलेत. वहिनी सुद्धा काय बघितलं का? आणि पागवतात तिकडे. महत्वाचं म्हणजे पागवणीलाच आता टायगर आणि कोलंबी मिळते. चला सार्थक कुठे आहे? अरे सार्थक सायकलवर आलेला आहे. हा बघा छान आमची जीवना जेटी बघण्यासाठी आलेला आहे. चला आपण लगेच जाऊया कारण का आता हळूहळू संध्याकाळ होते. काळोख होईल आणि आपल्याला टायगर जे मिळतात ते पाहायला मिळणार नाही. चला आलोय आपण जवळ. हळूहळू संध्याकाळ होते आणि सगळेजण पागवत आहेत इकडे. हे बघा सगळेजण किती जण पागवताना पाहायला मिळतात. तिकडे आपल्याला गणेश सुद्धा दिसतोय. चंदर काका दिसत आहेत तिकडे. ते सुद्धा पागवत आहेत. चला बघूया आपण. आणि प्रत्येकाला मगाशी जाफरबाईंनी सांगितलं आपल्याला कमीत कमी 5 किलो सगळेजण घेऊन जात आहेत. चला चंदर काका बघा इकडे बघा पागवत आहेत बघा. आणि कसे पाक फिरवतायत बघा. इकडे हे बघा पाहायला मिळतात. हे बघा चंदर काका पाहायला मिळतात आणि सगळेजण बघा आपल्याला पाहायला मिळतात. आणि करंट सुद्धा इथे आलेला आहे बघा. चला बघूया आपण चंदर काका कसे उडवतायत ते. छान पावसाला सुद्धा सुरुवात झाली आणि चंदर काकांनी उडवलेला आहे बघा पाक. छान बघूया इकडे बघा सगळे जण पागवत आहेत. इकडे गणेश सुद्धा आहे. किती भेटलाय पागाला? कोलंबी 5 किलो बघा. 5 किलो इकडे आहे बघा. ही बघा वहिनी दाखवते आपल्याला. ही बघा कोलंबी किती कोलंबी पागाला भेटलेली आहे बघा. एक जण दिव्यागर वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी पाक घेऊन आलेले आहेत. हे दादा कुठून आलात दादा? श्रीवर्धनचेच आहेत.
श्रीवर्धनचेच आहेत आपल्या, पण काही जण दिव्यागरवर ना खास करून हे दिव्यागरचे आहेत काय. हे बघा, काय नाव तुमचं? सुहेल. आणि हे पाहण्यासाठी आले, तिथे जेटी पाहण्यासाठी आलेत आणि पागवायला पण इथे आलेत काही जण. हे मित्र आहेत का? काय नाव काय तुमचं? रफिक जहागीरदार. रफिक शेठ आहेत बघा, रफिक जहागीरदार आहेत आणि खास ही पागवणी बघण्यासाठी आलेले आहेत. आणि हे बघा, आपली छोटी कंपनी सुद्धा पागवत आहेत. काय भेटले? चोलट. हे बघा, चोलट भेटलेले आहेत हे सगळे जण. हे बघा, आणि इकडे सुद्धा काका आहेत बघा. काका काय भेटलंय? कोलंबी भेटली, कोळंबी. आणि इकडे कोळंबी मी दाखवतो. ही बघा टप भरून आहे. आणि इकडे अमोल काय घेताय? काय घेतलात? अरे ही बघा घेतलेली आहे, ही बघा नितीन भाऊनी. आणि ही बघा किती आहे बघा, छान. आणि इकडे यांनी जाळं आणलेलं आहे. काय भेटलंय बघूया याला. काय आहे? चोलट आहे. बघूया आपण जाळं कसं आहे बघा, पाक कसं सोडवतायत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाईनशीर सगळे पागवतायत बघा. इकडे जाळं वगैरे उडवलेले आहे याने सुद्धा, छान. हे बघा, आणि तुम्हाला किती भेटलेले आहेत चोलट? हा बघा, हा दाखवतोय बघा, दाखव सगळ्यांना. हा बघा, छान. या जरूर या आमच्या श्रीवर्धनच्या या जीवना कोळीवाड्यामध्ये. इकडे नारायण काका हे जाळं उडवतात बघा, उडवलंय पाक. पिंट्या दादा इथे आलेत बघा, आपल्या मिसेस सोबत खास फिरण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी, जेटी पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि आज पागवणी जी चालू आहे सगळ्यांची ती पाहतात. कसं वाटतंय तुला? एकदम भिजलेले आहेत दोघं सुद्धा पावसामध्ये. चला पुन्हा एकदा आपण आनंद घेऊया. कोलंबी नितीनने आणि अमोलने घेतलेली आणि पिशव्या सुद्धा आता तयार करतायत बघा. या बघा पिशव्या आणलेल्या आहेत आणि साजिद भाई सुद्धा आलेले आहेत बघा. अमोलने आणि नितीनने ही कोलंबी घेतलेली आहे, ताजी ताजी कोलंबी. आणि सगळेजण पागवतात. हे बघा, जाऊया आपण त्या साईडला सुद्धा जाऊया आपण. हळूहळू पाऊस आता ओसरत चाललेला आहे आणि ऑगस्ट महिना आपल्याला पाहायला मिळतो. काही दिवसानंतर आमच्या या बोटी समुद्रामध्ये सुद्धा जातील आणि छान ताजी ताजी मच्छी आपल्याला खायला देणार आहेत. हा सुद्धा आलेला आहे बघा, पागवणार आहे हा सुद्धा. हा बघा बघा पाक कसा उडवतोय, छान पाक उडवलेला आहे. सगळेजण, आपला दादा सुद्धा आहे. हा बघा, काय किती भेटलंय? आत्ताच आलाय. हे बघा, आत्ताच आलेले आहेत. चला आता रात्रभर ते पागवणार आहेत. इकडे हा सुद्धा उडवतोय बघा. चला उडव लवकर, बघूया. हा चला मस्तपैकी. आणि सगळ्यांना आता कोलंबी, चोलट, टायगर काय म्हणताय? हा याला हाक मारतायत. आम्हाला भेटली डिशभर भेटलेली आहे. आणि चंदर काका किती आले आता? हा कमी झाला, पण मागासपासून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ही बघा, मी दाखवतो किती आहे ती. ही बघा भरपूर आहे. हा बघा टायगर पाहायला मिळतो आपल्याला. आणि छान ही कोलंबी जवळजवळ 5-6 किलो आहे ही. पुन्हा एकदा चंदर काका उडवतात बघा, पाग उडवताना पाहायला मिळतात बघा. आणि भिरकवलेला आहे बघा, छान. या लाईनीत तुम्हाला मी असे दाखवतो किती जण आहेत ते. बघा किती जण पागवताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. इकडे जाऊया आपण. काय दादा किती आहेत? 2-1 किलो आहे. 2-1 किलो आहे. हे बघा दादा दाखवते आपल्याला, 2-1 किलो आहे टायगर. आणि तुम्ही घेताय विकत कितीला? 400 रुपयाला किलो. 400 रुपये किलोला आहे. त्यांना काय समजून असेल ते बघा. बघा गाववाले इथल्या इथे ताजी ताजी टायगर कोलंबी ही विकत घेत आहेत. इकडे हा कौशिक पुन्हा एकदा दिसतोय आपल्याला. आणि इकडे चिरंजीव आहे बघा, आपल्या मामाचा मुलगा आहे बघा. चिरंजीव काय किती भेटलंय? 1 किलो. 1 किलो. हे बघा इकडे दाखवतो आम्ही तुम्हाला. हे बघा चिरंजीवला या जाळ्यामध्ये किती टायगर आहे बघा. चला चिरंजीव आता जाळ आपला फेकणार आहे बघा. पाक फेकतोय कसा चिरंजीव बघूया. आपल्या महादेव मामांचा हा मुलगा. चला आज आपल्याला पाहायला मिळालं ती म्हणजे पागवणी. इकडे बघा अमरदादा आहे बघा. काय भेटली का नाही? भेटली. आता थोड्या वेळापूर्वीच आला पण भेटली बोलतोय बघा. इकडे उडवते हा पाग बघा, छान बघा पाग उडवलेला आहे. आणि इकडे सगळेजण बघा, इकडे रामादादा आहे बघा. रामादादा इकडे आलेले आहेत या साईडला. आणि जवळजवळ आपल्याला ही गर्दी पाहायला मिळाली बघा. सांगायचं म्हटलं तर आपली जीवना जेटी
जी नूतनीकरण होते या जेटीचं आणि फार मोठी ही जेटी बनते. इकडे बघा या साईडला थोड्या वेळापूर्वी भरपूर पर्यटक आणि भरपूर जण आपले श्रीवर्धनकर ही जेटी पाहण्यासाठी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि तिकडे आपल्या श्रीवर्धनचा जो समुद्र आहे त्याची लाइटिंग सुद्धा पाहायला मिळते. बघा ती बघा तिकडे लाइटिंग पाहायला मिळते. आणि ही पागवणी थोडक्यात मी तुम्हाला दाखवली की पावसाळ्यात कशा पद्धतीने आम्ही पागवणी करतो. आणि आता काही दिवसानंतर आपल्या मुहूर्त होतील बोटींचे आणि खोल समुद्रात आम्ही मच्छीमारीसाठी जाणार आहोत. आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला छान छान मच्छी, ताजी ताजी मच्छी ही खायला मिळणार आहे. आपण सुद्धा आवर्जून आमच्या या श्रीवर्धनला भेट द्या. आणि असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. चला भेटूया आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. हा बघा जिवंत आणि दैवदीपनी धरलेला आहे बघा. दाखव सगळ्यांना दैवदीप. हा बघा जिवंत टायगर.